कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरित भटी देवा पाहते वाट सर्गीचे पूर्वज कुळी भक्तराज जन्म घ्यावा पुत्र नसला तरी कन्या तरी व्हावी हरी गुण गाई सर्व काळ पाहती वाट सर्गीचे पूर्वज कुळी भक्तराज जन्म घ्यावा तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देते कल्याण येते ते मनामध्ये पाहते वाट स्वर्गीचे पूर्वज कुळी भक्तराज जन्म घ्यावा मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या प्रभादान कथेचा विस्तार भामाजी सद्गुरु दर्शिमा गुरुर ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः ओम नमः ज्ञानेश्वरा करुणाकरा पूजा प्रिय भाविक संत सज्जन हो आज एकत्र जमण्याचं कारण तुम्हाला मला सर्वांना माहितीच आहे. आज आपल्या गावचे रहिवासी भक्त प्राणी तुकाराम बाबा खेडेकर यांचा धर्मपत्नी जय श्री तुकाराम खेडेकर या मातोश्री जागून आज वर्ष झालेलं आहे. त्यांचं पुण्यस्मरण किंवा आपल्या भाषेत त्याला वर्षश्रद्धा म्हणतो आणि ते आज आयोजित केलेले आहे. सकाळपासून सुंदर असा कार्यक्रम उपक्रम बाबांनी राबवलेला आहे. त्यांचं चिरंजीव पंढरीनाथ खेडेकर धन्य माता पिता दयांची पुढी कन्या पुत्र वती ते सात्विक दयाचा हरिक वाटली देवा. सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. त्याच्यानंतर स्वामींच्या मंदिराला शेड दिलेला आहे. त्या मातोश्रींच्या स्मरणार्थ जे जे लोक पशुपक्षी कीड मुंगी मानव जे जे लोक त्या आसराला बसतील तेवढं पुण्य ह्या घराण्याला लागल त्याच्यात मात्र शंका नाही. तसं वर्णन केलेलं आहे की एक वृक्ष जर आपण लावला एक वृक्ष लावला तर एक महायज्ञ केलेचं पुण्य लागतात आणि ते अवशेष साधून आज मातोश्रीच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि स्वामींच्या मंदिरात शेड हरिभक्त परायण पंढरीनाथ दादा हरिभक्त परायण म्हणजे तुकाराम बाबा त्या मातोश्रींच्या स्मरणार्थ स्वामींच्या चरणी शेड अर्पण केलेले आहे. सर्वांनी टाळी वाजवा त्यांच्यासाठी. आणि हे अवशेष साधून हरिजागर म्हणजे कीर्तन आयोजित केलेलं आहे. आणि कीर्तन पेशवे करता घेतलेला अभंग जगून उभं आहे. अभंगाद्वारे महाराजांचं 2 अभंग आहेत नाही का. आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता दयांची पुढील कन्या पुत्र होते सात्विक तयाचा हरित वाटे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अभंगाला सुरुवात कुठून आहे. पुढील कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरित वाटे देवा पहाती वाट स्वर्गीचे पूर्वज कोळी भक्तराज जन्म. पुत्र नसला तरी कन्या तरी व्हावी अरे गुण गाई सर्व काम. तुकाराने पित्रे आशीर्वाद देते कन्या नाही ते मनामध्ये अभंग आहे. आणि म्हणून सांगायचं म्हणजे एवढंच मातोश्रींची आज काय आहे वर्षश्रद्धा आहे नाही का. आपल्या भाषेत त्याला वर्षश्रद्धा म्हणतो पुण्य स्मरण म्हणतो जयंती. मग जयंत्या कोणाच्या साजरा करतात पुण्यकथा कोणाच्या आणि वर्षश्रद्धा कोणाच्या नाही. ज्याने पुण्य कर्म केलं ज्यांनी जीवनात पुण्य कर्म केलं त्यांच्या पुण्यतिथ्या साजरा कराव्या. ज्याने विजय मिळवलं त्यांच्या जयंत्या. आणि आपण सामान्य आहोत आपली फक्त वर्षश्रद्धा श्रद्धा असेल तर नाहीतर पण करत सुद्धा नाही. एखादा चुकून जर कार्य करायचं राहिलं तरी चालतील पण वर्षश्रद्धा माणसाची करावी. का साजरा करावे थोडक्यात आपल्याला बघायचं आहे की इथं आपण पाप केल्यानंतर महाराज सांगतात की नरजा एवढी हानी केली ना तुकोबरा नित्यपदा सांगतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणे जन्म घेतो प्राणी आणि नरजा एवढी हानी केली. पाप आणि पुण्य जर समान जर असेल तरच मनुष्य जन्म. जास्त पुण्य करा आपण स्वर्गात जाऊ शकतो पाप करा नरकात जाऊ शकतो.
मग पाप केल्याच्या नंतर नरकात आणि पुण्य केल्याच्या नंतर स्वर्गात. पण पशु पक्षाच्या योनीत माणूस का जातो यासाठी वर्ष श्रद्धेची गरज आहे. पाप केल्याच्या नंतर माणूस नरकात जातो, त्यांची सुटका कशाने होते तर महाराज सांगतात की कोणी भक्तराज जन्म घ्यावा. आपल्या कुलात एक भक्त जन्माला आला तर आपलं जे पूर्वज आहेत, आपले जे वाडवडील मरून गेलेले आहेत ते पण नरकात आहेत, त्यांची सुटका होते. वाडे टिकून नाही. काही लोकांचे गैरसमज आहे, वाडे ठेवल्याच्या नंतर आमच्या पित्रांना मोक्ष भेटतो. नाही, तर कोणी भक्तराज जन्म घ्यावा. कुलात भक्त जन्माला आला तर त्या पूर्वजनांचा उद्धार होतो. सांगायचं म्हणजे खेडेकर बंधुश खेडेकर भावकींचा जो पूर्वज आहे अनेक पिढ्या नरकात जरी असतील पण त्यांची सुटका 100% झालेली आहे, कारण ह्या कुलात भक्त जन्माला आलेला आहे. तुकाराम बाबा, एकही माणूस नरकात राहिला नसेल त्यांची सुटका झाली, कारण कोणी भक्त राहत जन्म घ्यावा. नरकात गेल्याच्या नंतर मुळात भक्त जन्मानंतर त्यांची सुटका होते. पण एखादा माणूस पशु पक्षात गेल्यानंतर त्यांची सुटका कशाने होते हो तर वर्ष श्रद्धा केल्याच्या नंतर त्या पशु पक्षांची काय होते सुटका होते. आता पशु पक्षाचे माणूस का जातो तर महाराज सांगतात की चुकलिया वर्म फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे. आम्ही परमार्थ करतो मन आहे नाव गंगूबाई पण 8 दिवस दाखवत नाही. नाव गंगूबाई हो पण 8 दिवस अंगूनच नाही जर केलं तर काय गंध लावून उपयोग हो. आम्ही परमार्थ करत असतो पण चुकलिया वर्म फेरा पडे. आम्ही पूजा करतो, वारी करतो, गंध लावतो, सोमवार उपवास होतो, एकादशी धरतो, अनेक उपवास धरतो. पण महाराज सांगतात की चुकलिया वर्म फेरा पडे. सत्यनारायणची महापूजा जी आहे हे सत्यनारायणची महापूजा प्रत्येक वर्षी घरात व्हावी. बरकत असते, भरपूर पुण्य असतात. 4 लोक त्या निमित्ताने आपल्या घरी उष्टावलं करतात, अन्नदान आपल्या हातून घडतो. आणि म्हणून वर्ष आपण काय केलं पाहिजे वर्षात एकदा तरी सत्यनारायण व्हावे. भरपूर पुण्य लागतात बघा. एका घरात सत्यनारायणची महापूजा असते. पशु पक्षाच्या युनिट माणूस का जातो एवढंच आपल्याला बघायचंय. सत्यनारायणची महापूजा तुम्ही केलेली आहे. पण सत्यनारायणच्या महापूजेला ज्यावेळेस जोडा बसतो, जोडा ज्यावेळेस पूजेला बसला होता, पण त्या बाईनं 3ऱ्या दिवशी सत्यनारायणच्या महापूजेला बसली. आणि 3ऱ्या दिवशी सत्यनारायणच्या महापूजेला बसल्याच्या नंतर ते मेल्याच्या नंतर त्या पुत्रीच्या युनिट जावं लागलं. कमीत कमी स्त्रियाने 5 दिवस तरी देवाजवळ जाऊ नये. 5 दिवस तरी जाऊ नये. पण 3ऱ्या दिवशी सत्यनारायणच्या महापूजेला बसली आणि म्हणून ती मेल्याच्या नंतर तिला पुत्रीच्या युनिट जावं लागलं. एखादा बघा माणूस चांगला झाला तरी बघवत नाही, वाईट झाला तरी बघवत नाही. एखाद्या दोडप्याचं नवीन लग्न झालं, सण जरी बाहेर गेलं, पाण्यावर गेले तर काही शेजारी बाजारी म्हणतात काय माणूस आहे हा बाईचा नवरा बैल आहे, बैल म्हणतो, बैलासारखा वागतो. तिथं जाईल तिथं संघ, जाईल तिथं संघ, नाही का. सांगायचं तुळशीदासांचा विचार करा. त्या तुळशीदासांचं ज्या वेळेस लग्न झाल्याच्या नंतर ज्या वेळेस तुळशीदास लहान होतं त्यावेळेस आई वडील देवाघरी गेलेले, पण त्यांचा सांभाळ मावल्याने केला, मामाने केला आणि लाडाची मोठी मामाने केली आणि त्याला सुंदर अशी पत्नी मिळवून दिली. 4 चौघात फिरणारी चांगली सुंदर अशी मुलगी. पण हा बाईक वेळा तुळशीदास बाई पाण्यामध्ये संघ, भांडी घासायला संघ लोक तुतो करायला लागली. बाई जातीवाद होते, म्हणायचे अहो काय तुम्ही लुलुलुलो करताय, लोक सर्व हसते, तुमचा मामा जागीरदार, तुमच्या मामाला सर्व नावं ठेवते, तू काय मामाची आहेस का माझे आहेस, कोण असतो असू दे. आणि ते बिचारे 5 मागायला गेले हो माहेरी. त्याला 2-3 दिवस याला सैन पडेल. 4थ्या दिवशी हा सासरवाडीला गेला. गेल्यानंतर रात्रीची वेळ कवलावर चढला, 2-3 कवलं काढली. कारण ज्या वेळेवर चढायचं कसं एक सर्प खाली लोंबत होता, त्या सर्पाला धरून, त्याला असं वाटतं की रस्सी आहे, सर्पाला धरून वरती गेला, कवलं काढली आणि ज्या ठिकाणी बाई झोपली होती तिथं झटकन उडी मारली. उडी मारल्यानंतर बाई दचकली. रात्रीची वेळ, कोण बघतात ते यांचेच मोहार. तिने विचार केला काय गरज आहे का एवढ्या मनाने रात्री यायची, काय गरज आहे का. आज 4 दिवस गेलेले, 1 दिवस फक्त तुम्हाला लाईन साईन पड. अगं जीवावर लागेल, तुझ्यावर प्रेम करतो, एक क्षणभर सुद्धा मला राहता येत नाही तुझ्या वाचून.
त्या बाईने काय पंचारती केले का? आरती ओवाळली. बाईने काय केलं? पदर घेतला आणि आपल्या पतीचा हात धरला. जेवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करता हे सर्व प्रेम व्यर्थ आहे. तेवढंच प्रेम तुम्ही देवावर करा, तुम्ही जन्म मृत्यूच्या पेऱ्यातून सुटाल. तुळशीदास झटकन जागा झाला आणि परमार्थ केला. तुळशीदास बांधला. कोळी भक्तराज जन्म घ्यावा. म्हणून भक्तीची व नामस्मरणाची माय बापाला गरज आहे. कर हरी हरी भक्ती परलोक येईल कामा. हरे 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 भक्ती परलोक येईल कामा. सोडविल यमापासून. त्या यमाच्या तडाख्यातून जर तुम्हाला मला सुटायचं असेल तर परमार्थाची व नामस्मरणाची गरज आहे. परमार्थ व नामचिंतन जर आपल्या जीवनात जर घडलं तर नाही तर माऊली सांगतात नाही तरी संसार जाईल लया. जन्माला येऊन नेऊन आपला काहीच फायदा होणार नाही. या देहाला मोक्ष भेटण्याचं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. आणि म्हणून ती बाई सत्यनारायणच्या महापूजेला तिसऱ्या दिवशी बसली आणि म्हणून तिला कुत्रीच्या आईवणी जावं लागलं. पण पतीवर जास्तीत जास्त प्रेम करत होती. पती पत्नीवर प्रेम करत होता. म्हणून गावातली आयाबाई म्हणत होता काय माणूस आहे का? बाईचा नवरा बैल आहे. बैल. कालांतर ती बाई गेल्याच्या नंतर 12 दिवसाच्या आत तो पतीही देवाघरी गेलेला आहे. पण हे तिसऱ्या दिवशी सत्यनारायणच्या महापूजेला बसली आणि म्हणून हिला कुत्रीच्या आईवणी जावं लागलं. विठ्ठल 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 सांगायचं म्हणजे एवढं तिला कुत्रीच्या आईवणी जावं लागलं. आणि बाईचा नवरा बैल म्हणून त्या पतीला बैलाच्या आईवणी जावं लागलं. पण मुलगा सात्विक होतं. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. आमच्या पंढरी दादांसारखा त्यांचा मुलगा होता. आणि त्याने विचार प्रगट केले की आपल्या आई वडिलांची वर्ष श्रद्धा साजरा करावी. 12 दिवसाच्या दोघंही गेले होते. मग दोघांची वर्ष श्रद्धा एकाच दिवशी धरली होती. कीर्तनही ठेवला होता. भजन होते. भोजन होतं. सर्व काय होतं. नात्या गोत्यातले लोक जशी आज लोक जशी जमा झालेली आहेत तशी त्या टायमाला जमा झाली होती. आता आपण आचार्य वगैरे ठेवतो नाही का? पूर्वी गाव पातळी व जेवण असायचं नाही का? म्हणून घरपट एक माणूस जरी म्हातारा माणूस असेल नाही तपेली उतरता आले पण कांदा लसूण सोलायसाठी तिथं नाही तर कोंबडी कुत्र हाकलण्यासाठी तर म्हाताऱ्या माणसाला तिथं हजेरी लावायला लागायचे नाही का? आणि जेवण वगैरे तयार झाला होता. माछ होता. त्या माछाखाली जेवणाच्या दुरड्या भरल्या होत्या. पत्रावल्या ठेवलेल्या होत्या. आणि 2 बाबांना राखणच ठेवलेली होती. एक त्या साईडला एक ह्या साईडला. आता ज्यांना राखणाला ठेवले होते ना दिसत होतं काय व्यवस्थित. ऐकायला पण येत नव्हतं. पण लांब लचक काट्या बाकी दिल्या होत्या. पण जिथं स्वयंपाक तिथं कोंबड्याने कुत्रे आवर्जून असतात. हो. मग बाबा आपलं धोरटाव करायचं. हाड यो. ती कुत्री होती ना ती नेमकी त्या दुरडीजवळ होती. वारा आला आणि त्या पत्राला उडाल्या होत्या दुरडीवरून. यांना दिसत नाही बाबांना. इकडे काही मंडळी कीर्तनाला बसलेले आहेत आणि 2 आजोबांना दुरडे राखायला ठेवलेले होते. धोरटावर हाड ते आजोबा दोन्ही करत होते. काठी जरा बाजूला गेली की कुत्री माग जायची. काठी इकडे आली की कुत्री पुढे जायची. असा कार्यक्रम त्यांचा चालू होता. पण दुरड्या जिथं भाताच्या भरल्या होत्या. वारा आला पत्राला उडवल्या. पण माचाच्या वर एक सर्प होता. हो. त्या सर्पाची लाल नेमकी त्या दुरडीत पडली. दुरडीत पडल्याच्या नंतर बघितलं कोण ज्यांना राखण्याला ठेवलं त्यांना दिसत होतं का? ऐकायला पण येत नव्हतं. पण बघितलं कोणी त्या कुत्रीने बघितलं. आता कुत्री कोण होती? जिची वर्ष श्रद्धा होती. ती कुत्री का झाली? दुसऱ्या दिवशी सत्यनारायणच्या महापूजेला बसली म्हणून ती कुत्री झाली. पण त्या कुत्रीला माहिती होतं की माझ्या मुलाने माझी वर्ष श्रद्धा आमची साजरा केलेली आहे. हा जेवण हा विषबाधा झालेला आहे. सापाची लाल पडलेली आहे. हा जर जेवण या समाजाने जर खाल्ला त्यांना काय होईल? विषबाधा होईल. आणि माझ्या घरी कार्यक्रम पोराने ठेवलेला आहे म्हणून माझ्या मुलाला फासावा जावा लागेल. आणि आपल्या मुलाची सोडवणूक होण्यासाठी त्या कुत्रीने इकडे तिकडे बघितलं. जी उडी मारली ती नेमकी दुरडीवर. आता दुरडीवर उडी मारल्याच्या नंतर लोकांनी त्याला शेबाशकी दिली असेल नाही का? अहो एवढी त्या कुत्रीला मारली काही विचारू नका. दांड मारली. ती कुत्री गेली क्वा 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 करत. एखाद्या मुलाला तुम्ही सापड मारा तो मुलगा आपल्या आई वडिलांजवळ जाईल. पण मोन जात कोणाकडे जाणार हो? पण बाईचा नवरा बैल. तिचा नवरा बैल झाला होता आणि वाड्यात बांधलेली होती त्याला. आणि ही कुत्री गेली आणि तिच्या भाषेत सांगत होती. तो आतून दातवट चावायला लागला. अगोदर दातवट चावायचा. आणि दातवट चावल्याच्या नंतर त्याने काय केलं? काय मरायला गेलीस का दुरडीवर? मारायला गेले दुरडीवर. नंतर तुला उष्टा पष्टा खाता आला असता. मार खाल्लंस का? खा मार. त्याच्या कुत्रीने सांगितलं. आपल्या कुत्रीला त्या बैलाला सांगितलं ऐकलं का?
आपल्या मुलाने आपली वर्षश्रद्धा साजरा केलेली आहे. वर्षश्रद्धा कीर्तन आहे, भोजन आहे, पण जिथं दुर्ड्या ठेवलेल्या होत्या त्या दुर्ड्या सापाची लाल पडली आणि हा तो जेवण या समाजाने जर खाल्ला असता त्यांना विषवाता झाली असती आणि त्यातून मुक्तता करण्यासाठी मी त्या दुर्डेवर उडी मारली. म्हणजे तो जेवण समाज खाणार नाही, माझ्या मुलाच्या कल्याणासाठी मी केलं होतं. आपल्याला फक्त एवढंच बघायचंय, जर का चुकून जर आपला आई वडील जर पशु पक्षाच्या एवढीच जर गेलं जर असतील ना, तर वर्षश्रद्धा केल्याने त्यांची काय होते, त्यातून सुटका होते. म्हणून वर्षश्रद्धा करावी. आज आमच्या मातोश्रीनाथ सुंदर असा मुलगा आहे, पंढरीनाथांसारखा मुलगा आहे, पण काही लोकांना मुलं नाही, सर्व मुलीच आहेत. त्याने काय करावं हो? बरं आहे, तिसऱ्या ही चरणात त्याचं उत्तर देतात बघा. सुंदर सांगतात, पुत्र नसला तरी कन्या तरी व्हावी हरी गुण गाई सर्व काळ. पुत्र नसला तरी चालेल, पण मुलगी तरी जन्माला यावी. कशासाठी? पळून जाण्यासाठी नाही हो. हरी गुण गाई सर्व काळ, परमार्थ करण्यासाठी मुलगी तरी जन्माला यावी. मातोश्री भाग्यवान पुण्यशील असू शकते. एवढं नव्हे तर 1000 वर्ष त्याने तपश्चर्या केली असावे आणि म्हणून त्यांना पती देवासारखा भेटला असावा. मातोश्री 1000 वर्ष तपश्चर्या केले असावे आणि म्हणून तुकाराम बाबांसारखा त्यांना धर्मपती भेटला. एवढा पण ठरणार नाही. राधेचा विचार करा. भगवान श्रीकृष्ण आपला असा व्हावा म्हणून त्याने 60,000 वर्ष तपश्चर्या केली. किती? 60,000 वर्ष तपश्चर्या केली. आता ही राधा कोण? इंद्राची पत्नी सची. इंद्राची पत्नी सची सहज ज्यावेळेला इंद्र सभेत भगवंताला तिने बघितली आणि म्हणून तिने काय केलं, हा देव आपलासा व्हावा आणि तो आपलासा होण्यासाठी तिने 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि म्हणून राधाकृष्ण प्रसिद्ध झाले. तर मला तर असं वाटतं, ह्या मातोश्रीनं 1000 वर्ष तपश्चर्या केली असावी. म्हणून एक भक्त तुकाराम बाबांसारखा धर्मपती त्यांना भेटला असावा. एवढं म्हणणं वावगं ठरणार नाही. बघा, धन दौलत पैसा रुपया आपल्याजवळ कोठ्यामध्ये असू द्या, धन दौलत पैसा रुपया कोठ्यामध्ये असू द्या, पण एखाद्याच्या पोटी संतान नसेल तर व्यर्थ नाही का हो? पुत्र नसला व्यर्थ सर्व. सांगायचं म्हणजे एवढं. पंडूराजांचा जर विचार करा, राजा पंडूराजा दोन्ही पत्न्यांना घेऊन जेवढ्या जंगलात गेला. माद्रीवर अत्यंत प्रेम पंडूराजांचा. ज्या वेळेस एक ऋषी आणि ऋषी पत्नी क्रीडा करत आहे, पण त्यांनी एका हरणाचा रूप धारण करून ते दोघ जण बागडत आहे. राजा पंडूराजानं भात्यातला बाण काढला आणि त्या हरणाला मारला. पण हरण होता का तो? ऋषी होता आणि ऋषी पत्नी. त्या पत्नीला क्रोध आला आणि त्यावेळेस राजा पंडूराजाला श्राप दिला. अरे, आम्ही ऋषी ऋषी पत्नी आहोत, आमची मनोकामना तू आपण ठेवलीस, पण तू सुद्धा तुझ्या 2 पत्न्या तुला असून सुद्धा तुला काही फायदा होणार नाही. तो एखाद्या स्त्रीला जर स्पर्श केला तर तुझा जरूर ठाक होईल. माझ्या पंडूराजाने सरोवर त्याग केला आणि तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतली आणि काय मागितलं त्याने सांगला स्वर्ग प्राप्ती पाहिजे. देवाने सांगलं तुम्हाला स्वर्ग प्राप्ती भेटणार नाही. म्हणलं का? तुझ्या पोटी संतान नाही. तुझ्या पोटी जर संतान नाही ना, मग तुला स्वर्ग प्राप्ती नाही. माता कोणती पुढे आल्या ना, तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला स्वर्ग प्राप्ती भेटण्यासाठी मी लग्नाच्या अगोदर देवताला प्रसन्न करून घेतली आहे. काय देवाने प्रसन्न करून घेतली होती, पण खरं खोटं विश्वास काही लोकांचा नसतो. देव पावलच का? देव आहेच का? अनेक तर्क करणारे लोक असतात. त्याचप्रमाणे माता कोणती तर्क करू लागली, देव प्रसन्न झाला का? मला मुलगा होईलच का? बघूया. लग्नाच्या अगोदर एक देवाचं वर जपून बघत असले नारायणाची आराधना केली. सूर्यदेवाची आराधना करता क्षणी तिच्या पोटी जो पुत्र लग्नाच्या अगोदर झाला तो लग्नाच्या अगोदर जर मुलगा झाल्यानंतर त्या बाईला किती वाईट वाटलं असेल. आणि तो मुलगा होता क्षणी तिने पाण्यात सोडून दिला. ते सर्वांना तथा ज्ञात आहे, तेवढं आपल्याला वेळ नाही. आणि म्हणून ते
4 वर राहिलं होतं. माता कोणतीने पंतराजांना सांगितलं, नाथ तुम्ही काही चिंता करू नका. लग्नाच्या अगोदर मी देवाला प्रसन्न करून घेतलं होतं आणि एक एक वर जपायला सुरुवात केली. पहिला वर जपला धर्मराजा जन्माला आला, भीम जन्माला आला, अर्जुन जन्माला आला. पंतराजाने सांगितलं कुंतीला, ऐकलं काय? अत्यंत प्रेम माझ्या माद्रीवर आहे, तिला एक वर दे. आणि तिने वर एक जपला, मंत्र जपला. तिच्या पोटी 2 पुत्र जन्माला कुळ आणि 6 देव. म्हणून पोटी संतान जर नसेल तर स्वर्ग प्राप्ती नाही. पुत्र नसला तरी कन्या तरी व्हावी, हरे गो नगाई सर्व काळ. एक राजा होता, राजाला मुलबाळ वगैरे काहीच नव्हतं. राजाकडे एवढी धनसंपदा होती, 7 पिढ्या पूर्ण राजाने धनसंपदा कमवली होते, पण कोणी संतान नाही. राजा परमार्थिक होता, नावलौकिक होता, आदर्श होता. त्याचप्रमाणे संसारात मन रमत नव्हता. काय डॉक्टर सर्व वैद्य वगैरे केलं. पतीने एक वेळा एका वैद्याने सांगितलं, तुझ्या पोटी संतान पाहिजे ना? हो म्हटलं. मग तुझ्या पोटी संतान होईल, पण मुलगा होणार नाही, मुलगी होईल. त्याने सगळं पुत्र नसला तरी कन्या तरी व्हावी, नाही ना मुलगा, मुलगी तरी व्हावी. कालांतर या पोटी कन्या रत्नाचा लाभ झालेला आहे. दानाची मोठी केली आणि सर्व जेवढे राज्य कारभार आहे त्या महाराजांनी त्या मुलीवर सोपवलं. मुलगी सुद्धा सात्विक होती. कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक होते. तयाचा हरिक वाक्य देवा. त्याचप्रमाणे मुलीवर सर्व राज्य कारभार सोपवल्याच्या नंतर मुलगी सुद्धा सात्विक होती. लग्नाच्या वयात आल्याच्या नंतर महाराजांचं मन काय संसारात प्रपंचात नव्हतं, राज्यात नव्हतं. आणि पंढरपूरचे वारी, आळंदीचे वारी, गंगापूरचे वारी, भजन कीर्तन सत्ता असेल तिकडे यांची हजेरी राजाची आहे. संसाराकडे राज्याकडे लक्ष नाही, पण मुलीने आणलं सर्व तिला राज्य. राज्य चालवत असताना त्या मुलीने पुढचा विचार केला, माझा लग्न झाल्याच्या नंतर नको तिचे धन होणार आहे, नाही का? बघा, राजाने जर पाप केलं तर ते प्रजेला भोगावं लागतात. एखाद्याच्या पत्नीनं पाप केलं तर त्या पतीला भोगावं लागतात. पत्नीनं पाप केलं तर त्या पतीला भोगावं लागतात. पण एखाद्या भक्ताने जर पाप केलं तर ते देवाला भोगावं लागतात. म्हणून भक्ती करत असताना कशी भक्ती केली पाहिजे हे कळलं पाहिजे. जर कळलं नाही तर मग सांगतात, नाही तरी संसारू जाहीर नाही. जन्माला येऊन देऊन आपला काहीच फायदा होणार नाही. म्हणून ती मुलगी सात्विक होती. तिने पुढचा विचार केला, माझं लग्न झाल्याच्या नंतर बाबांचा इकडे लक्ष नाही केलं. हे राज्य जे आहे प्रजेचं राज्य आहे, जनतेचं राज्य आहे. माझा जर लग्न झालं तर नको त्याचे धन होणार आहे, नाही का? म्हणजे राज्यातल्या लोकांना पुन्हा कुणाची पाकळी भेटावी म्हणून तिने एक पण लावला, जो कोण खरं बोलत त्याला आंतरराज्य बक्षीस. जो कोण खरं बोलत त्याला आंतरराज्य बक्षीस. हजारो लोकांनी विडा उचलला. हो बघा, सप्त्याची जर मिटिंग असेल तर घरपट एक माणूस, भानगडीची मिटिंग असू द्या 2-2, 3-3 माणसं, नाही का? हो, भानगडीची मिटिंग आहे ना, पण सप्त्याची घरपट एक तरुण मानून. त्याचप्रमाणे विडा उचलला, 1000 लोकांनी विडा उचलला आणि त्या राज्यात जाण्याचा प्रयत्न केला. तर मुलीचा प्रश्न होता, तुम्ही कोण व कोठे जाता? 1000 लोकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण एकाचंही उत्तर त्या मुलीने पसंत करून घेतला नाही. सकाळपासून संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्याच्या नंतर गेट बंद करणार, तो बोर्ड काढणार, तेवढ्या चौघजण ढापा टाकत वाट शोध्या. ते चौघजण आल्याच्या नंतर मुलगी सात्विक असल्याकडे म्हणजे चौघांना पुढे ढकला, लगेच गेट बंद करा. उडता त्या चौघांना प्रश्न विचारला त्या मुलीने, तुम्ही कोण व कुठे जाता? पहिल्याने उत्तर केले, मी अत्यंत गरीब आहे. मुलीने सांगितलं, तू गरीब? देवाने तुला हात पाय कान डोळे वगैरे सर्व काय दिलेले, चांगला धडधकत आहे, तुला कसं काय गरीब म्हणून जमेल? अरे बाबा, तू गरीब नाही. राज्यात या जगात फक्त 2च गरीब आहेत. तू खोटं बोलला, बाजूला हो. पहिल्या परीक्षेत नापास झाला. दुसऱ्याला विचारलं, तू कोण व कुठे चालले? हे सांगितलं, वाट सुरू आहे. मुलीने सांगितलं, तूही खोटं बोललास, या जगात फक्त 2च वाटस्टोरी आहे. तिसरा आला, म्हणला मी नर आहे, नर. मुलगी म्हणले, तूही खोटं बोल, या जगात फक्त 2च नर आहेत, हो बाजूला. चौथा जरा भडकू होता. चौथ्याने विचार केला, माझ्या जोडीदाराने चांगला उत्तर दिलं, बरं कारपिणी नापास केली. तू कोण आहेस, कुठे चाललेले? त्याने सांगितलं, मी गाढव आहे, गाढव.
मुलीने सांगितलं बाबा तू गाढव नाही, या जगात फक्त दोनच गाढव आहे. चौघा परीक्षेत पास झाले ते नापास हो, चौघही नापास झालं. पण मुलगी सात्विक असल्या कारणे त्या चौघांना जवळ घेतली आणि मार्गदर्शन करते. अली या जन्मा करा या काम, मुखे जपावे हरीचे नाम. आला जन्म वाया घालवू नका, सांगून गेले जगी संत तुका. आम्हाला क्षण भंगोरा नाही भरकसा, माणसाच्या क्षणात सुद्धा भरोसा नाही. कोण दिवस येईल काहीसा, नाही या देहाचा भरवसा, नाही या देहाचा भरवसा, नाही या देहाचा भरवसा. या देहाचा भरवसा नाही. ती मुलगी त्या चौघांना मार्गदर्शन करत आहे. मार्गदर्शन करता करता करताना एक पारकरी मोठा लबाड होता. तो पारकरी तिथून निघाला आणि महाराजांना जाऊन सांगितलं, म्हणजे महाराज सर्व राजात लोक कुतू करत आहेत, तुमची मुलगी एकानं दोघांना चौघांना घेऊन बसलेली आहे. तुमचं नाक कापलं. राजाने न विचार करता लगेच हुकूम केला, आताच्या आता त्या चौघांना आणि मुलीला फाशीची शिक्षा द्या. अशी कार्ती माझ्या पोटी नसती, जन्माला अंत बरं नसती. राजाने विचार केला का? राजाने विचार केला नाही, फाशीची शिक्षा लटकवली. चौघांनाही फाशी, त्या मुलीला फाशी देण्याचं असं ठरवलं. पण मुलगी सात्विक असल्या कारणानं राजाने विचारलं, पोरी तुझी शेवटची काय इच्छा आहे? बघा काही लोकांचा लवकर जीव जातो, काही लोकांचा लवकर जीव जात नाही. असे आमच्याकडे असं मानतरी होता. जलंबर परमार्थ केला पण जीवच जाई नाही, जीवच जाई नाही. मी एका बाबाने विचारलं, बाबा तुम्हाला काय खाऊ सापू असं वाटतं? आता हा मालकरी नाही का हो? आता इथे श्रीखंड बासून तिकडे नाही हो बोट टाकवलं, हे बॉम्बलाच्या खंडकी का बोट टाकवला हो? वाटवला कळेल एवढा दिवस परमार्थ करून सुखाली हा लवकर जीव जातो, काही लोकांचा उशिरा जीव जातो. म्हणून शेवटची काय इच्छा आहे? फासावर लटकावताना त्या मुलीला विचारलं, काय तुझी शेवटची इच्छा आहे? काय खाऊ सापू सूत्र वाटतो? मुलीने सांगितलं, बाबा मला काही नाही, माझी एकच शेवटची इच्छा तुम्ही पूर्ण करा. मी पण लावला होता, जो कोणी खरं बोलत त्याला आंतरराज्य बक्षीस. हजार लोकांनी विडा उचलला पण एकानेही उत्तर बरोबर दिलं नाही. सर्व परीक्षेत नापास झालेले. हे चौघजण वाटशून्य होतं. गेट बंद करता क्षणी आलं. त्यांनाही तोच प्रश्न विचारला, तुम्ही कोण व कुठे जाता? पहिल्याने उत्तर दिलं, मी गरीब आहे. राजा म्हणला, ज्याला अन्न खायला प्यायला काही नाही त्याला श्रीमंत म्हणून जमल का? असल गरीब. मुलीने सांगलं, नाही बाबा तो गरीब नाही. या जगात फक्त दोनच गरीब आहेत. कोण दोन गरीब? दोन गरीब आपली मुलगी. म्हणून मुली देताना 10 वेळा विचार करा. एखादा चांगला घराणा असेल तर बिंदास मुलगी द्या. गरीब असली द्या, गरीब असली द्या, चांगल्या घराण्यात आपली मुलगी द्या. या जगात जर गरीब जर कोण असेल तर आपली मुलगी. दुसरं गरीब कोण? तर गाय. गाय. आम्ही बरेचशा ठिकाणी भरतो. मी सुद्धा गौरी समाजाचा आहे. काही जणांच्या वाड्यात जर गेलं तर ढोबरभर मुलगी असतात. हो, त्याच्या जर एखाद्या आपल्या आई वडिलांना किंवा आपल्याला जर त्या वाड्यात जर बांधली तर आपण राहू का हो? पण मी आज अभिमानाने सांगतो, हजारो कीर्तनात मी आज उल्लेख करणार आहे. आमच्या तुकाराम बाबांचा वाडा बघूया. तुकाराम बाबांनी वाडा कसा ठेवलेला बघा, घरासारखा सुंदर असा. ह्याला म्हणतात परमात्मा. कालाकृत्य म्हणजे भक्ती नाही हो. कोण या जीवाचा न घडो मस्त, सर्व ठिकाणी परब्रह्म परमात्मा आहे याचे जाणीव होणे म्हणजे फक्त कालाकृत्य म्हणजे भक्ती नाही. काय वाडा आहे सुंदर बघा. आता बघा आम्ही तिकडं वृक्षरोपणाला गेलो होतो, वाड्यातूनच अक्षर असा जर आपण मूळ जातीचा जर विचार केला की ह्या जगात आपल्याला पंढरीला सुद्धा जाण्याची गरज नाही बाबा. एवढं सामर्थ्य परमात्मा आहे. आणि म्हणून त्या मुलीने सांगितलं, बाबा पहिलं गरीब मुलगी आणि दुसरं गरीब गाय. एखादी गाय जर पाकड झाली तर आमचा आदर्श शेतकरी हेडीच ऐकतात, कसंही ऐकतात. आणि आमचा शेतकरी मादक का झाला त्याला कारण, गाय भाकड झाले तर आम्ही कसंही द्यायचो, हेडीच द्यायचो. म्हणून 4 पावला पुढं जाऊन आम्ही 10 पावला मागे आलो. त्याला कारण आहे. जशी आपण आई वडिलांची मनापर्यंत जशी सेवा करतो तशी मन जातीची सेवा करा, गायीची सेवा करा. या जगात आपल्याला काही कमतरता पडणं वगळणं नाही. या जगात 2 गरीब, गाय आणि मुलगी. दुसऱ्याने उत्तर दिलं, मी वाटसूर्य आहे. राजा म्हणला, असेल वाटसूर्य, भटकणारा असेल. नाना बाबा, या जगात फक्त 2च वाटसूर्य. कोण 2 वाटसूर्य?
म्हणलं पहिलं दोन वाटसूर्य चंद्र आणि सूर्य कधी थांबलेत काय? ऊन असो, पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, आपल्याला ऊन लागला तर 5-10 मिनिटं आपण झाडाखाली विश्रांती घेतो, पण चंद्र सूर्य कधी थांबलाय का? कधी थांबला नाही. या जगात दोन वाटसूर्य आहेत बघा. तिसऱ्याने उत्तर दिलं मी, नर आहे नर. राजा म्हणला असेल नर का तिसरी आहे? नाही बाबा, ह्या जगात फक्त दोनच नर. कोण दोन? ज्याला स्तन नाही तो नर. या जगात फक्त दोनच नर होऊन गेले. अर्जुनाला स्तन नव्हता आणि घोडा. त्या जगात फक्त दोनच नर. आणि चौथ्याने उत्तर दिलं नाही, गाढव आहे गाढव. राजा म्हणला, आपण म्हणतो ना एखादा मूर्ख आहे, गाढव आहे, नालायक आहे असं आपण म्हणतो. असं गाढव तो नाही बाबा, तो गाढव नाही. या जगात फक्त दोनच गाढव. बाबाला पण उत्तर देता येईल नाही. मुलीला सांगितलं तू काय सांग उत्तर, कोण दोन गाढव? मुलीने सांगितलं बाबा आम्हाला फासाला लटकवायची वेळ झालेली आहे. पहिला जर गाढव कोण असेल ज्याने चुगली केली तर दोन पार पहिले गाढव. आणि न विचार करता आम्हाला फाशीची शिक्षा मंजूर केली ते बाबा तुम्ही दुसरे गाढव. पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा पाहते वाट. स्वर्गीचे पूर्वज कोणी भक्तराज जन्म द्यावा. पुत्र नसला तरी कन्या तरी वागे. हरे गुण गाय सर्व काळ पाहते हे वाट. स्वर्गीचे पूर्वज कोणी भक्तराज जन्म द्यावा. शेवटच्या जन्माला काय सांगतात बघा. शेवटच्या चरणात महाराज सुंदर सांगतात. तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते मनामध्ये. पाहते वाट स्वर्गाचे पूर्वज कोळी भक्तराज जन्म घ्यावा. आम्ही भक्त बनण्याचा प्रयत्न करतो, पण एखादा चुकून तरी जर घरी गावा झाला लोकांना भगवत. काही लोक म्हणतात तो करून करून दमला आणि आता मोठा देव पूजेला लागला. बाबांनो, अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. एखादा जर भक्त जर जन्माला आला, एखादा मालकरीचा जन्माला आला ना, तर पहिला विरोध कुणाचा असतो? भावकीचा, नंतर गावकीचा. कोण चांगला बोलत नाही. पण तुका बरं सांगता, अशा लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुका म्हणे पित्रे आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते मनामध्ये. एक जर भक्त एखादा मालकरी जर घरी जन्माला आला ना, तर आपले जे पूर्वज आहे वाढ वडील मरून गेलेले ते सतत आपल्याला काय करतात? आशीर्वाद देतात. जिथं जाऊ तिथं आशीर्वाद देतात. जिथं जाऊ तिथं आपल्याला आशीर्वाद देतात. नुसतं आशीर्वाद नाही हो, कल्याण इच्छिते मनामध्ये. आपलं कल्याण होऊ दे. हो हो. ज्यावेळेस मी मालकरी झाल्याच्या नंतर आमची आजी बोलायची, मला कीर्तन कर पण माल घालू नको. आजी मी माल घालणार. बिगर मालीचं मी कमीत कमी 10-12 वर्ष कीर्तन ऐकलं बिगर मालीचं. आजी बोलायची तू माल घालू नको. आजी तू माल घालणार. हे किंवा आजी मला रागाने बोलले, मी आहे तोपर्यंत घालू नको, आहे तोपर्यंत घालू नको. ती गेली 12 दिवस झाले 13व्या दिवशी मी माल. आणि आमच्या चुलत्यांकडे मी राहायचो माडला. अहो कीर्तनात जायचं असेल तर परवानगी. आज आईला विचारायचो उलटीला, आई मी आज कीर्तनात जातो, ढासकाने यायचे तो अंगावर. हो. एक दिवस बाबाला एकदा दादाला विचारा, वहिनीला विचारायचं. एक दिवस सर्व असंत दादा वगैरे सर्व बाबा चुलते आमचे सर्व गल्ल्यावर आणि गर्दी होती ना. गर्दी मी विचारलं, बाबा मी कीर्तन जातो. काय कीर्तन करतो, पहिली तब्येत सुधार, नंतर कीर्तन करत बस. त्या बाबांचा मी शब्द पाळला. म्हणतो आता तब्येतच सुधारायची पाहिजे. आता तब्येत सुधार, आता बसता पण नाही, चांगलं झालं तरी लोकांना बघवत नाही, वाईट झालं तरी बघत नाही. बघा नो, भक्ती करा. आपल्याला
आशीर्वाद देणारा कोण तर पूर्वज आहे. आपलं जे वाढ वडील मरण केलेले ते तो काय म्हणे पित्रे आशीर्वाद देवी कल्याण निश्चते मनामध्ये महादेवात स्वर्गीचे पूर्वज आजची कीर्तन शिवाय नव्हती भजनाचा कार्यक्रम होता. सहज पंडित दादाने मला फोन केला म्हणजे महाराज आईंची वस्तू सरत आहे काही कार्यक्रम ठेवले भजन आहे साधा मार्गा कार्यक्रम म्हणून का साधा करायचा कार्यक्रम हो का कीर्तन नका ठेवायचा. मी 12 वर्षापासून कीर्तन करतोय पण पहिलाच कीर्तन मी आज मागून घेतला. दादाने म्हटलं आपण कीर्तन करायचं का कीर्तन करायचं आपल्याकडे तुम्हाला काय कुठं घटावणार कीर्तन करायचा कार्यक्रम त्या मातोश्रींच्या आत्म्याचे फार शांती लाभावून म्हणून आज कीर्तन आहे. झालेली सेवा त्या मातोश्रींच्या आचरणी सेवाचे अर्पण करून हरिभक्त परायण कीर्तनकार हरिभक्त परायण तुकाराम बाबा खेडेकर यांची सेवाचे आचरण करून त्यांचं चिरंजीव आहे त्यांचं बंधू आहे माऊली महाराज आहे. बाबांचे 2 बंधू जसं ब्रह्म विष्णू आणि महेश हे त्रिवेणी संगम आहे. तिने हो एकत्र कुटुंब सुंदर आहे. झालेली सेवा सगळ्या ग्रामस्थ मंडळींच्या महिला मंडळाच्या सेवाचे आचार पकडून शिवाजी मृदुंग तरी आपले हरिभक्त परायण आमचे स्वतः दादा यांची सेवाचे आचार पकडून विडेकर आमचे घाटून बाबा बरेच वर्ष विना घेऊन नाही का झालेली सेवा त्यांच्या सेवाचे आचार करून बरोबर शिवाय हरिभक्त परायण ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे सावध महाराज त्यांची सेवाचे आचार करून त्यांच्या चिरंजीव हरिभक्त परायण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे ते सुशील दादा सावंत यांच्या सेवाचे अर्पण करून सर्व त्यांची मंडळी नंद्या भाऊजी आमच्या चिरंजीव आज दोघंही आलेले आहेत. कन्हैया महाराज आणि श्रावण महाराज म्हणलं चला बाबांकडे जायचं आपल्याला आम्ही दोघेही घाल घेतो आपल्याला म्हणलं की एकटा येतो नाही आम्ही दोघेही घेतो. झालेली सेवा सेवाचे आचरण करून बाबा अत्यंत जीवावरला प्रेम त्यांची सेवाचे आचरण करून भरपूर शिवा आमचेच बंधू हरिभक्त परायण दामोदर दर्शन हिंदेकर पाठ यांची सेवाचे आचार करून पाठ करून काही मंडळ आहे मुंबईची काही मंडळी आहे साईपटी मुंबूरशी आंबेवाडी आमचे बाबा आम्ही पुण्याला गेलो त्यांना गाडीत घेऊन आलो आम्ही अत्यंत जीवावरला प्रेम त्यांची सेवाचे आचरण करून बरोबर सेवा हरिभक्त परायण आमचे जगन्नाथ बाबा यादव यांची सेवाचे आचार करून खेडेकर दादा यांची सेवाचे आचार करून सर्वांच्या काही नाव घेतलं दादा त्यांची सेवाचे आचार करून बसलेला सर्व बंधू गिरींच्या सेवाचे आचार या पंचकृष्णीतल्या बाबांच्या नावाने घ्यायला विसरलं असेल क्षमा असू द्या. पंचकृष्णा सर्व मंडळींच्या सेवाचे आचार करून आमचे स्वामी भक्त दादा यांची सेवाचे आचार करून मला अत्यंत कार्यक्रम आवडला. स्वामींच्या दरबारात मंडपाचा कार्यक्रम करा जेवढं तुमचं आज कौतुक करणं तेवढं तुम्ही ठरणार नाही. झालेली शिवाय पुन्हा तुमच्या सेवाचे आचरण शिवला कीर्तनाची संधी दिली मला मागून संधी दिली कधी वेळ आली नाही एखादा कार्यक्रमाचा ठेवावं पण आज नाम मागितला कार्यक्रम आज कार्यक्रम करायचा म्हणजे करायचा. झालेली सेवा तुमच्या स्वरावांच्या चरणाच्या करून प्रेम सुख देही प्रेम सुख देही प्रेमा भिन्न नाही समान कारण एकमेकांवर प्रेमाने बघा कोण दिवस येईल काहीसा नाही हा देहाचा भरोसा. मातोश्रीना हा करताना 1 वर्ष झाला. त्यावेळी मातोश्री गेल्यानंतर सर्वांना हलाला या पंचकृषीतल्या लोकांच्या सर्वांच्या डोळ्यावर अश्रू आला. हा करताना 1 वर्ष झाला. 1 वर्ष झालेला आहे. त्यात त्यांच्या पाठोपाठ आपण सुद्धा जाणार आहोत त्याच्यात काय शंका नाही. पण मराळे पण म्हणून चांगलं कर्म प्रत्येकाने करा. चांगले कर्म म्हणजे स्वर्गाची लक्षणं वाईट कर्म म्हणजे नरकाची लक्षणं. जेवढं आपल्या जीवनात आपल्याला चांगलं करतं तेवढं चांगलं करत जा. आपलं चांगलं झाले मात्र काय शंका नाही. आमचे वर्गमित्र नागावले दादा आम्ही वर्गमित्र आहोत. झाले शिवाजी शिवाजींनी आचार करून बरोबर शिवाजी मी आवर्जून नाव विसरलो असतो. ज्यांनी मला 12 वर्षापासून ज्यांनी साथ केली ते हरिभक्त परायण दादा दिलेकर टाळीवार सर्व देखील करते.
म्हणजे विनोद आहे विचारे तुमची सेवा करण्याचं सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर माझ्या उर्वरित सेवा शिरसोण्याचे आदरणीय आदर्श शेतकरी बोलणं एवढं वावगं ठरणार नाही. त्या दिवशी कार्यक्रम आमचा झाला तिथे कार्यक्रम रामवाडीवर थोडीशा मुलाखत झाली. सुंदर असा तरी उपक्रम राबवलेला आहे. जे जे शेतकऱ्यांची आवड आहे शेतीची आवर्जून त्यांच्याकडे तुम्ही भेट द्या. कशी लागवड करायची काय करायचं आणि ते खत सुद्धा आपल्याला मोफत देत आहे. हा काय काय त्यांना लागणार आहे काय काय लागणार आहे काय काय लागतो त्याप्रमाणे ते झाडांची कशी जोपासना करायची त्याचा प्रशिक्षण सुंदर तरीके देतात. आपल्या विभागात नवलौकिक आहेत झालेली सेवा त्यांची सेवाचे मी आचार करतो. सेवेला पूर्ण राम तुकाराम.